फ्रेंड्स, कोकणी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी मोड आलेल्या मटकीची गावरान आणि झणझणीत पद्धतीने उसळ बनवणार आहे। इथे मी 1 वाटी मोड आलेली मटकी घेतली आहे। त्यानंतर गॅसवरती कुकर चढवून त्यामध्ये 2 चमच तेल टाकले। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमच जिरं आणि 2 लसणाच्या पाकळ्या टाकल्या ठेचून। त्याने मटकीला मस्त फ्लेवर येतो लसणाचा। आणि 2-3 कढीपत्त्याची पाने टाकले। कलर ब्राउन झाल्यानंतर त्यावरती अर्धा चमच हळद टाकायची आणि मोड आलेली मटकी टाकली आहे। मटकी चांगली मिक्स करा। मटकी मिक्स केल्यानंतर त्यावरती एक मोठा बाउल पाणी टाकायचं आहे। आणि कुकरचं झाकण लावून घ्या। आपल्याला फक्त इथे 1 शिट्टी काढून द्यायची आहे। इथे आपल्याला सगळा मसाला लागणार आहे। इथे मी 2 कांदे घेतले आहेत कापून, 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच सुकं खोबरं, अर्धा इंच अद्रक, 2-3 कढीपत्त्याच्या पानं आणि सुका मसाला घेतला आहे। इथे मी अख्खे धने घेतले आहेत 1 चमच, 1 चमच सफेद तीळ, थोडे शेंगदाणे, 2 लवंग, 2 दालचिनीचे तुकडे, 2 तेजपत्त्याची पानं घेतले आहेत। पहिल्यांदा आपल्याला कढई ठेवायची आहे गॅसवरती। कढई गरम झाल्यानंतर पहिल्यांदा सुका मसाला भाजून घ्यायचा आहे। सुका मसाला भाजल्यानंतर तो काढून घ्या। त्यानंतर 1 चमच तेल टाकलं आहे त्याच कढईमध्ये आणि तेल गरम झाल्यानंतर पहिल्यांदा कांदा टाका। कांदा चांगला भाजा। कांदा भाजल्यानंतर त्यावरती सुकं खोबरं, लसूण आणि अद्रक टाकलं आहे। ते पण चांगलं भाजा लसूण अद्रक, त्याच्याने फ्लेवर चांगला येतो लसणाचा आणि अद्रकचा। इथे आपली कुकरची शिट्टी पण झाली आहे। गॅस बंद करून ठेवा। त्यानंतर इथे आपला मसाला पण रेडी आहे कांदा लसणाचा। इथे आपल्याला काढून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यात, त्याची पेस्ट बनवायची आहे। इथे मी कढई घेतली आहे। कढईमध्ये 3 मोठे चमच तेल टाकलं आहे। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमच जिरं, 2-3 कढीपत्त्याचे पानं टाकले आहेत आणि वरती आपल्याला जो मसाला तयार केला होता कांदा लसणाचा तो मसाला टाकला आहे। मसाला चांगला भाजा तेलामध्ये। त्याला तेल सुटल्यानंतर मसाल्याला मिरची पावडर टाकले 3 चमच, अर्धा चमच हळद, 1 चमच धना पावडर आणि तो मसाल्यामध्ये मिक्स करा। मसाला चांगला भाजा तेलामध्ये। चांगला मसाला भाजला गेला पाहिजे, त्यामुळे कसं करा येते वरती तेलाची। इथे झाकण लावून ठेवलं होतं आपण, मस्त बघा तेल सुटलंय। इथे आपली मटकी पण तयार आहे, चांगली शिजल्या गेली आहे मटकी। इथे पण मस्त तेल सुटलंय आणि मटकी पण चांगली शिजल्या गेली बघा। आणि जो मसाला आपण तयार केला होता चांगली तरी आलेली होती, त्यावरती आपल्याला मटकी टाकायची आहे। मटकी चांगली मिक्स करा आणि तुम्हाला जेवढं पाणी लागेल तेवढं, म्हणजे मीडियम पाहिजे आपल्याला उसळ, नाहीतर घट्ट पाहिजे पातळ पाहिजे तसं आपण तुमच्या अनुसार पाणी टाका। आणि उकळी आल्यानंतर वरती आवश्यकतेनुसार मीठ टाका आणि झाकण मारून 5 मिनिटं ठेवा। रेडी आहे आपली मटकीची उसळ, झणझणीत आणि मस्त। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।